सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. कृष्णधाम यात्रेमध्ये आपण सगळेजण द्वारकामध्ये आहोत आणि द्वारकेमध्ये असताना द्वारकाधीश म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसे आहेत, ते न्यायनिवाडा कसं करतात, स्वतःवरती आलेला आरोप, स्वतःवरती आलेला कलंक कसा ते स्वतः स्वच्छ करतात, का प्रभू युद्ध करतात, कशा प्रकारे युद्ध करतात आणि एक एक जागा, एक एक प्राचीन जागा आम्हाला कळत जाते. ही कृष्णधाम यात्रा करत असताना फक्त असं नाही आहे की आम्ही द्वारकेमध्ये गेलो आणि बस आम्ही भेट द्वारकेला गेलो, मग इथे सुदामाची भेट झालेली तेवढं आम्ही ऐकलं, ती गोमती नदी आम्ही बघितली, तर त्याच्या पाठीमागचा इतिहाससुद्धा समजून घ्यायला पाहिजे. आता तुम्ही जेव्हा द्वारकेमध्ये जाल ना, त्यावेळेला द्वारकेमध्ये मोठा उत्सव असेल. तुम्ही आणि मी, आपण दोघंजणं जेव्हा बरोबर जाऊ त्यावेळेला तर द्वारकेमध्ये आनंदच असेल. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा पण आपण द्वारकेमध्ये जाऊ, आपल्याबरोबर कृष्ण असतील, आपल्याबरोबर भगवान असतील आणि मग ते श्रीकृष्ण परमात्म्याचं ते रूप, त्याच्यावरती झालेलं, त्यांनी दिलेला न्याय, त्याच्यावरती झालेला अन्याय, त्याच्यावर झालेले आरोप आणि त्याच्यावरती झालेले प्रत्यारोप, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला कुठेतरी जाणीव होईल ना, त्यावेळेला आपल्याला कृष्ण समजतील. आणि जेव्हा आपल्याला कृष्ण समजतील ना, त्यावेळेला आपलं आयुष्य अतिशय सुखकर झालं असेल, आपल्या सगळ्या मनोकामना आपोआप पूर्ण होत असतील. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जसं उद्धवाला सांगितलं की उद्धव, आयुष्यामध्ये सुख पण नाही आणि आयुष्यामध्ये दुःख पण नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ज्या वेळेला त्या ठिकाणी सुमंतक मणी घेऊन पुन्हा द्वारकेमध्ये आगमन झालं, सगळ्यांना खूप आनंद झाला. परंतु उद्धवांना मात्र खूप दुःख झालेलं होतं की जी नगरी देवांनी बसवली, जिथे आपण आलो, जिथे या लोकांना आपणच आणलं, अरे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, अरे तो परमात्मा आहे आणि तुम्ही त्याच्यावरती एका मिनिटामध्ये आरोप लावून मोकळे झाले. अरे तुमच्या देवावर तुम्ही आरोप लावले, कुठल्या नीतिमत्तेचे तुम्ही बनलेले आहात, कुठल्या आचारांचे तुम्ही बनलेले आहात, कुठले विचार तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे साधी माणुसकीसुद्धा नाही किंवा तुमच्याकडे सामंजस्यत्वसुद्धा नाही. तुम्ही कृष्णावरती आरोप करून मोकळे झाले की तो सुमंतक मणी त्यांनीच चोरला असेल. आणि एकीकडे माझा मित्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती श्रेष्ठ आहेत की आज आपल्यावरती आरोप केलेला असताना सुद्धा त्या आरोपाचं प्रतिउत्तर, त्या आरोपामध्ये प्रतिउत्तरामध्ये त्यांना नगरीच्या बाहेर न काढता त्यांना आश्वासन दिलं की नाही, मी जाईन आणि सुमंतक मणी शोधून आणीन. उद्धवाच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल अनन्य भाव होते, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला समजून घेण्याची प्रलब्ध इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. आणि हे रूप बघून त्यांना खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि एकीकडे त्यांना खूप दुःख झालं. त्यावेळेला ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात की द्वारकेमध्ये आलो, इथे द्वारकाधीश तुम्हाला बघून खूप आनंद वाटला, परंतु ह्या 20 दिवसाचा जो आपला सहवास नव्हता त्यामध्ये खूप व्यतीत झालो, त्यामध्ये खूप दुःखी झालो. परंतु इथे नारद आले होते. नारदांनी मात्र सगळ्यांना आश्वासन दिलं, नारदांनी सगळ्यांना विश्वस्त केलं, नारदांनी प्रत्येकाला हे जाणीव करून दिले की नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे योद्धा आहेत, ते सिद्ध आहेत आणि ते निश्चितपणे सुमंतक मणी घेऊन येतील. त्या देवी भागवतांनी द्वारकेचं तेज आणखीन उसळून आलं, द्वारकेचं तेज आणखीन वाढलं आणि प्रत्येक व्यक्ती ही तेजोमय झाली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळं ऐकतायत आणि ते सगळं ऐकताना सुद्धा ते हसतायत. आणि हसत असताना त्या ठिकाणी उद्धव म्हणतात की आता का हसताय, कुठेतरी त्या याची तुम्हाला काही जाणीव आहे का, किंवा लोकांवर तुम्ही हसतायत का. ते म्हणले की नाही, मी स्वतःवरच हसतोय. स्वतःवर हसतोय म्हणल्यानंतर उद्धव म्हणले की असं का करता देवा, अहो तुम्ही किती महान आहात आणि तुम्ही स्वतःवर काय हसता. त्याला ते उद्धवाला म्हणतात, थांब जरा, अजून माझा महानपणा तुला कळायचा आहे, अजून तुम्हाला पूर्ण ओळखला नाहीस, ही तर फक्त एक झलक आहे, आता ह्याच्या पुढचं माझं आयुष्य बघ, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत. आणि त्या दिवशी सकाळी त्यांनी देवकी, वसुदेव आणि नंद यशोदा यांना बोलवलेलं आहे, रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि म्हणले की आपण एवढी मोठी नगरी बांधली, आपण द्वारकाधीश झालो, आपण राजे झालो, तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखातर मी रुक्मिणीशी विवाहसुद्धा केला, आपल्या घरामध्ये विवाह संपन्न झाला, आपली वास्तू संपन्न झाली, आपण राजे झालो. आणि असं असताना आपण आपल्या कुलाचे जे अधिपती आहेत त्या दुर्वासा ऋषींना कुठल्याही प्रकारचं आमंत्रण दिलं नाही, त्यांचं आपण कुठल्याही प्रकारे आगत स्वागत केलं नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान दिला नाही किंवा इच्छित आपण त्यांना दानसुद्धा दिलं नाही. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मला अपराधी असल्यासारखं वाटतं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला परवानगी द्या की मी दुर्वासा ऋषींकडे जातो, रुक्मिणीला बरोबर घेऊन जातो आणि त्यांना प्रार्थना करतो की आमच्या नगरीमध्ये तुम्ही प्रवेश करा, आमच्या नगरीमध्ये तुम्ही आनंदाने राहा, आमच्या नगरवासियांना पूर्णपणे आशीर्वाद द्या,
या ठिकाणी रुक्मिणीला आणि मला पूर्णपणे चांगल्या संसाराला आशीर्वाद द्या आणि तुमच्या रूपाने, तुमच्या कृपेने या ठिकाणी द्वारकेचं तेज आणखीन पूर्णपणे विस्तारित होऊ दे. सगळ्यांना विचार खूप आवडला आणि त्या ठिकाणी उद्धवांना कृष्णाचा आणखीन अभिमान वाटला की बघा, दुर्वासा ऋषींना बोलवत आहेत. आपले कुलाधिपती जे आहेत, ज्यांच्यापासून आपलं कुळ आहे, त्या दुर्वासा ऋषींना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बोलवायला जात आहेत, त्यांना आवाहन करणार आहेत आणि निश्चितपणे ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी रुक्मिणीला सांगितलं की रुक्मिणी चल, आपण आता दुर्वासांना घ्यायला जाऊया. रुक्मिणीला फक्त होयच म्हणायचं होतं. मम म्हणल्यासारखं ती त्यांच्या पाठीमागे निघाली. यशोदेनी दोघांना पूर्णपणे तयारी करून दिली. कृष्णाने आपला रथ सज्ज केला आणि बलराम दादा नेहमीप्रमाणे रथावर चढले की मी तुम्हाला घेऊन जातो. त्याच्या वेळेला बलराम दादाची समजूत काढताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की मी द्वारकेमध्ये नाही आहे. त्यावेळेला द्वारकेची जबाबदारी कुणावर आहे? अहो, तुम्ही द्वारकेचे कोषाध्यक्ष आहात, माझे मोठे भाऊ आहात. मी जर कुठे बाहेर चाललोय तर ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. द्वारकेचं संपूर्ण हित आज तुमच्यावरती आहे. ते हितवर्धक तर तुम्ही आहातच, पण द्वारकेची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्या ठिकाणी बलरामाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याबद्दल असं बोलल्यानंतर इतकं धन्य वाटायचं. एक मिनटं विचार करा की देव आपल्याबरोबर असेल, देव आपल्या संगतीमध्ये असेल आणि देव ज्यावेळेला आपल्याला तारीफ करेल, देव आपल्याबद्दल एखादा गुण मोठ्याने सांगेल किंवा देव आपल्यावरती जबाबदारी टाकेल, आपली काय हिंमत झाली हो मागे पाऊल घ्यायची? बलरामाची पण झाली नाही. बलरामजींनी पूर्णपणे द्वारकेचा भार स्वीकारला आणि सांगितलं श्रीकृष्ण परमात्म्याला की तुम्ही लवकरात लवकर जा आणि दुर्वासा ऋषींना घेऊन या, मी सगळी त्यांची स्वागताची तयारी करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्वासांकडे पोचले, दुर्वासांना विनंती केली आणि दुर्वासा ऋषी म्हणजे माहिती आहे की जे प्रसन्न कमी होतात आणि रागावतात जास्ती. त्यांनी लगेच कृष्ण परमात्म्याला सांगितलं मी येईन, परंतु तुम्ही मला उशिराने बोलवताय, म्हणून तुम्ही दोघांनी त्या रथाचे घोडे सोडा. एका बाजूला रुक्मिणी आणि एका बाजूला तुम्ही कृष्ण, असा दोघांनी तो रथ ओढत जर मला घेऊन जाणार असाल द्वारकेपर्यंत तर मी तुमच्याबरोबर येतो. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला या गोष्टीची कल्पना होती. त्यांनी प्रेमाने आपलं रुक्मिणीकडे बघितलं, रुक्मिणींनी हो सांगितलं आणि दोघांनी रथाचे घोडे सोडले आणि आज घोडे पाठीमागून चालत येत आहेत. त्या रथावरती दुर्वासा ऋषी बसलेत आणि श्रीकृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी तो रथ ओढतायत. बघा तुम्ही, आज देव स्वतः ऋषींकरता, आपल्या कुळाधिपती करता काय झालाय तर त्या ठिकाणी अश्व झालेला आहे, त्या रथाचे अश्व झालेले आहेत आणि दोघं जण ते रथ ओढतायत. रुक्मिणी ओढते, कृष्ण ओढतोय आणि ओढता ओढता आता कुठे द्वारका नगरीच्या वेशीच्या अलीकडे आलेले आहेत. कृष्ण तिला उत्तेजित करतायत, रुक्मिणी चल, आता थोडंच राहिलंय, मला समजतंय तुला त्रास होतो, पण काय करू बघ, आपल्याला आनंदाने घेऊन जायचंय. अगं तू माझी अर्धांगिनी आहेस, तू मला साथ देतेस, रथ तू ओढतेस, मला तर फक्त नाममात्र तो ढकलायचा आहे. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिला प्रफुल्लित करतायत, कुठेतरी एनर्जी देत आहेत. आणि एका ठिकाणी रुक्मिणी खूपच दमली आणि म्हणली प्रभू आता मला पूर्णपणे चक्कर आल्यासारखी वाटते, अहो मला पाणी तरी पाजा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याच ठिकाणी भूमीवरती आपली टाच आपटली. जशी टाच आपटली तशी त्याच्यामधनं सुंदर असं पाण्याचा एक कारंजा म्हणतात तसा वरती उडाला आणि अतिशय निर्मळ गोड पाणी त्या ठिकाणी निर्माण झालं. देवाने पूर्णपणे ते पाणी ओंजळीमध्ये घेतलं आणि पार्वती पूर्णपणे ते पाणी रुक्मिणीकडे दिलं. रुक्मिणीने आता स्वतःची ओंजळ केली, त्या ओंजळीमध्ये ते पाणी घेतलंय, त्या कारंजाच्या दिशेने स्वतःची ओंजळ केली आणि ती शांतपणे पाणी पिते. कुठे पाण्याने तिची तहान भागते न भागते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मागे दुर्वासा ऋषींकडे बघतात आणि दुर्वासा ऋषींना म्हणतात की तुम्ही जलपान करताय का? आणि दुर्वासा ऋषी त्या ठिकाणी कृष्णाला म्हणतात तुला आत्ता माझी आठवण आली का? पहिलं जलपान तू केलंस ते तुझ्या पत्नीला दिलंस, त्याच्यानंतर तू मला विचारतोस. बघा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अजून स्वतः जल प्यायलेलं नाही आहे, पण ऋषींना विचारलंय, पण ते म्हणतात की नाही, तू पहिले पत्नीला दिलंस तर तुझ्या पत्नीला मी श्राप देतो, तुमचा संसार यशस्वी होणार नाही, तर तुमच्या दोघांमध्ये पूर्णपणे विरोधाभास निर्माण होईल आणि ही तुझ्यापासून पूर्णपणे विभक्त राहील. हा पहिला श्राप त्यांनी त्या ठिकाणी रुक्मिणीला दिला. आणि त्याच वेळेला म्हणतात की जे गोड आणि सुंदर निर्मळ पाणी तू प्यायलास तर कृष्णा मी तुला श्राप देतो की तुझ्या नगरीमधलं पूर्णपणे सगळं पाणी खारट होईल, तुझ्या नगरीमध्ये गोड पाणी मिळणार नाही. द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्या बेट द्वारकेवरती ज्यावेळेला आपण उभे राहतो, त्या बेट द्वारकेच्या ज्यावेळेला आपण म्हणजे की कृष्ण मंदिरामध्ये जातो, त्यावेळची कृष्णाची त्या ठिकाणची मूर्त आहे, त्याचा ऑथेंटिक सर्टिफिकेट आहे. आणि त्या मंदिरामध्ये उभं राहिल्यानंतर आपल्या कानामध्ये ते स्वर ऐकायला येतात की आज सारा समुंदर मेरे पास आहे, एक बूंद पाणी मेरी प्यास आहे.
कुठेतरी देवाला हे दाखवून द्यायचं होतं की मी हे सगळं निर्माण करणार जरी असलो ना मी, तरी हे सगळ्यांच्या आशीर्वादाने चालणार आहे बरं का. एकाचा सुद्धा श्राप किती नडू शकतो, ताकी द्वारका निर्माण करू शकतो, पण त्या द्वारकेमधलं पाणी गोडं असू शकत नाही, ते खारं असू शकतं. हा सगळा समुद्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आहे की म्हणतात तसं त्या समुद्र नगरीवरती स्वतःची द्वारका बसवलेली आहे. पण स्वतःची द्वारका असताना सुद्धा, अख्खा समुद्र स्वतःकडे असताना सुद्धा एक थेंब पाणी जर प्यायला हवं असेल तर ते पाणी बाहेरून आणावं लागतं. तेव्हा कृष्णाची तहान भागते. एक बुंद पाणी मेरी प्यास आहे. कुठेतरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या श्रापाचाही स्वीकार करतात. त्या श्रापाचा स्वीकार करून पुन्हा तो रथ लोढत ओढत पूर्णपणे त्या ठिकाणी द्वारका नगरीमध्ये आणतात. दुर्वासांचं आगत स्वागत होतं. दुर्वासा त्या ठिकाणी जाऊन बसतात. त्यांची पूर्णपणे पाद्यपूजा होते. त्यांना पाणी दिलं जातं आणि पाणी दिल्यानंतर रुक्मिणी म्हणते की आता ह्यांच्या श्रापाचं उल्लंघन व्हायला नको. यांनी जो श्राप दिलाय तर कुठे आपल्या दोघांमध्ये वितंड व्हायला नको, वाद व्हायला नको. मी आजपासून वेगळी राहते. आणि रुक्मिणी त्या ठिकाणी द्वारका नगरीमधनं बाहेर निघते आणि द्वारका नगरीच्या बाहेर रुक्मिणी स्वतःचा निवास व्यवस्था करते. आज बघा, हा कालावधी जो आहे, या कालावधीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्वासांच्या सेवेमध्ये आहेत. द्वारकाधीशच्या आयुष्यामध्ये पुन्हा संध्याकाळ आहे. द्वारकाधीश आज पुन्हा एकटे आहेत. द्वारकाधीश आज पुन्हा फक्त ज्ञानसंपन्न आहेत. द्वारकाधीश आत्तासुद्धा हसतायत आणि द्वारकाधीश आज सुद्धा दुर्वासांच्या सेवेमध्ये आहेत. दुर्वासांची सेवा करण्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि रुक्मिणी या ठिकाणी झुरतीये. बिचारी नव युवती त्या ठिकाणी, म्हणजे की लग्न करून आली, त्या द्वारकेची राणी होती. अजून संसाराला कुठे सुरुवात पण होत नव्हती. कुठे पूजा अर्चा संपन्न झाल्या होत्या. तर देवांनी या ठिकाणी घाट घातला आणि देवांनी या ठिकाणी आपले कुळाचार कुळ संपन्न दुर्वासा ऋषींना बोलवलं आणि ते बोलवून स्वतःवरतीच एक संकट ओढावून घेतलं. कृष्णाने प्रत्येक गोष्ट केली. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही लीला होती. परंतु या लीला होत असताना, त्या सिद्ध होत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना किती प्रकारचा ताप स्वतःला सहन करावा लागला असेल, किती प्रकारचे प्रसंग स्वतःवरती आले असेल, किती दुःख उपभोगलं असेल, याचा विचार करा. आणि त्या सगळ्या दुःखातून वाट काढत तो भगवान श्रीकृष्ण उभा राहतो. तो आरोग्य संपदा आम्हाला सांगतो, तो धनसंपदा आम्हाला सांगतो, तो कसं वागायचं, कसं बोलायचं हे आम्हाला शिकवतो. तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती ग्रेट असेल. आणि ती द्वारका नगरी कशी असेल, तिकडे नगरवासी कसे असतील, ती यशोदा कशी असेल, तो नंद कसा असेल, या गोष्टीमध्ये आम्हाला वारंवार चिंतन करायला लावतो. उद्धवजी ही सगळी गोष्ट बघतायत आणि उद्धवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल हसावं का रडावं हे त्यांना कळत नाहीये. देवाच्या आयुष्यामध्ये सुख आहे का दुःख आहे हे त्यांना कळत नाही. देवाचं आयुष्य सम आहे का विषम आहे हेही त्यांना कळत नाही. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल फक्त प्रश्नचिन्ह उद्धवजींच्या मनामध्ये. आज उद्धवजींना खूप वाईट वाटतंय की रुक्मिणी माता आज निघालेली आहे आणि उद्धवजी तिला सोडायला पलीकडे जातात. तिला सोडतात आणि सांगतात की तू कधीच काळजी करू नकोस, तुझं प्रेम श्रेष्ठ आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सेवा श्रेष्ठ आहे. ते कशीही दुर्वासांची सेवा करतील आणि हेच दुर्वासा ऋषी तुला आशीर्वाद देऊन सन्मानाने पुन्हा द्वारका नगरीमध्ये घेऊन येतील. माझ्या कृष्णाच्या वतीनं, माझ्या मित्राच्या वतीनं, माझ्या सांगातीच्या वतीनं मी हे तुला वचन देतो. एवढं वचन देऊन त्या ठिकाणी उद्धवजी पुन्हा पाठीमागे आलेत. उद्धवजी पुन्हा द्वारकेमध्ये येतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे पूर्णपणे दुर्वासांच्या सेवेमध्ये आहेत. आपल्याला सगळ्यांना द्वारकेत जायचं आहे. हा इतिहास आपल्या डोळ्यांनी बघायचा आहे. कुठे कुठे काय काय प्रसंग घडला असेल तो प्रसंग आपण त्या ठिकाणी आठवायचा आहे. आणि त्या प्रसंगामध्ये दिलेला दुर्वासांचा श्राप खरोखरी आजही खरा आहे ना ते बघायचं आहे. ज्यावेळेला आम्हाला कळेल की आजही द्वारकेत गोडं पाणी मिळत नाही, तेव्हा कुठेतरी आम्हाला त्या श्रापाची आठवण येईल, आमच्या सत्संगाची आठवण येईल. आणि मग ही कृष्णधाम यात्रा आमच्या इतकी लक्षात राहील की तो कृष्ण आमच्या सदैव बरोबर राहील. आणि हे बरोबर राहण्याकरता या यात्रेचा खऱ्या अर्थाने आपण प्रारंभ करणार आहोत. 16 आणि 17 डिसेंबर आपण सगळेजण पंढरपूरला जाणार आहोत. आपण सगळेजण श्रीकृष्ण धाम यात्रेमधल्या 11व्या धामामध्ये जाणार आहोत. तिथे वैष्णवांचं पूर्णपणे अगदी म्हणतात तसा बाजार आहे. वैष्णवांचं म्हणतात त्या ठिकाणी पूर्णपणे माहेरघर आहे. त्या वैष्णवांच्या माहेरघरामध्ये आपण जाणार आहोत. तिथे आपण वारकरी बनून जाणार आहोत. ज्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं, हे सगळे ज्या अंगणामध्ये खेळले त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यांना बसायची व्यवस्था होणार आहे. आणि तिथे हरिकीर्तन ऐकण्याची आपल्याला सगळ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी, बाबांच्या कृपेनी आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादांनी, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादांनी हा पूर्णपणे सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या सोहळ्याकरता तुम्ही सगळेजण आमंत्रित आहात. आपण सगळेजण नक्की 16 आणि 17 डिसेंबर माझ्याबरोबर या कृष्णधाम यात्रेमधल्या पांडुरंगाच्या पंढरपूर या धामामध्ये जाणार आहोत आणि तिथे कृष्ण आपण समजावून घेणार आहोत.
आज इथेच थांबूया. ओम साईराम.